मोबाईल थोड़ा मागे साठी नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हां हां चालू आहे तुमचं. ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने आज जलदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर या ना तुम्ही त्यानिमित्त करण्यासाठी आणि या ठिकाणी जलदिन आहे तो ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आहे. या ठिकाणी अधिकारी विकास वगैरे त्याचबरोबर पूर्ण प्रभाग आणि सर्व महापालिकेचे अधिकारी आणि पाणी लगेच लाईव्ह चालू आणि या ठिकाणी साजरा करण्यात आहे. बावीस मार्च जागतिक जलदिन आहे. या जलदिनाच्या निमित्ताने आपण ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हा जलदिन साजरा करतो. पाणी हे निसर्गाने दिलेली देणगी आहे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. त्यामुळे प्रत्येक कसरीने पाण्याचा वापर जपून करावा असं आम्ही ठाणे शहरातील नागरिकांना नम्र आवाहन करतो, निवेदन करतो. आणि आज त्याबाबतची जलप्रतिज्ञा आमचे सगळे इंजिनियर्स, आमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, आमचे सर्व कर्मचारी यांना देतो. आणि ही प्रतिज्ञा त्यांनी आपापल्या एरियामध्ये, आपापल्या विभागामध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या चाळीमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये नागरिकांना द्यावी असं मी त्यांना आवाहन करतो. आणि आमचे सर्व अभियंता, कर्मचारी हे निश्चितपणे करतील याची मला खात्री आहे. चला तर आपण आता एक मिनिट. पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन. मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही. नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करीन. पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करीन. जय हिंद. जागतिक जलदिन आहे. या जलदिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आमचे सर्व अभियंता, आमचे सर्व कर्मचारी, उपस्थित कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीनं आम्ही हा जागतिक जलदिन साजरा केलेला आहे. या जलदिनाच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील जनतेला काटकसरीने आणि जपून पाणी वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे. आज ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याची गरज 616 MLD इतकी आहे. मात्र सद्यस्थितीत आपण 585 एवढा पाणीपुरवठा ठाणे महानगरास करतो. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने, वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने पाण्याची मागणी लक्षात घेता आपण शासनाकडे विविध स्रोतामार्फत पुढील 2055पर्यंत लागणाऱ्या पाण्याचे आरक्षण करण्याबाबतचे विविध प्रकारचे प्रयत्न आपले सुरू आहेत. शासन स्तरावर आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्यास आपल्या निश्चित यश येईल. आणि ठाणे शहरातील नागरिकांना आपण मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते आपण कायम पूर्ण करत आलोच आहे, यापुढे करत राहू. मात्र शहरातील नागरिकांना एकच आमचं आव्हान आहे की पाणी हे निसर्गाची देण आहे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आणि काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद.